Hot problems, question number 5. Question असा आहे, in an equilateral triangle ABC, the side BC is trisected at D so that 9AD square equals to 7AB square. याच्यामध्ये तुम्हाला ट्रायंगल ABC इक्विलॅटरल ट्रायंगल दिलेला आहे. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे काय असतं की इन ट्रायंगल ABC AB equals to BC equals to AC. All sides equal आणि all angles also equal. म्हणजे अँगल बी 60, अँगल सी पण 60 आणि अँगल BAC पण 60. आता येईल इन ट्रायंगल ABC all sides equal, AB equals to BC equals to AC. आता आपण ट्रायंगल ABE कन्सिडर करू. ट्रायंगल ABE मध्ये अँगल B 60, अँगल AE is perpendicular to BCA म्हणजे अँगल AEB 90 डिग्री आणि रिमेनिंग अँगल ऑफ ट्रायंगल म्हणजे अँगल BAE इक्वल्स टू 30 डिग्री. म्हणजे इन ट्रायंगल ABE अँगल AEB 90 डिग्री, अँगल B equals to 60, angle of an equilateral triangle, आणि अँगल BAE equals to 30 डिग्री, रिमेनिंग अँगल ऑफ अ ट्रायंगल. म्हणजे हा ट्रायंगल ABE झाला 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल. मग आपल्याला बाय 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल थेरमने काय मिळेल, साइड अपोजिट टू 60 डिग्री इज इक्वल्स टू √3 अपॉन 2 टाइम्स हायपोटेनस. म्हणजे AE साइड अपोजिट टू 60 डिग्री म्हणजे AE इज इक्वल्स टू √3 अपॉन 2 टाइम्स AB. पण AB म्हणजेच काय, BC. म्हणजे मी असं पण लिहू शकते की AE इक्वल्स टू √3 अपॉन 2 इंटू BC. साइड अपोजिट टू 30 डिग्री म्हणजे अँगल BAE च्या समोरची साइड काय, BE. सो BE इक्वल्स टू हाफ ऑफ हायपोटेनस. हाफ ऑफ हायपोटेनस म्हणजे हाफ ऑफ AB. म्हणजे BE इक्वल्स टू, मी AB ला रिप्लेस करू शकते BC ने, कारण AB काय आणि BC काय मी म्हटलं तुम्हाला सेमच. म्हणजे आपल्याला आता काय काय मिळालं, AE equals to √3 upon 2 times BC, BE equals to half of BC. अजून आपल्याला काय दिलंय की इन एन इक्विलॅटरल ट्रायंगल ABC साइड BC इज ट्रायसेक्टेड ॲट D. म्हणजेच आपल्याला गिव्हन आहे BD equals to 1/3 of BC. का, कारण की साइड BC इज ट्रायसेक्टेड ॲट D. सो BD equals to 1/3 of BC. हा एक आउटकम मिळाला आपल्याला. आता आपण आपल्याकडे काय काय आहे, BD आहे, आपल्याकडे BE आहे, तर आपण DE शोधू शकतो. मग ते कसं शोधणार आपण, तर BE equals to BD plus DE. म्हणजे DE equals to काय, DE equals to BE minus BD. DE equals to BE minus BD. BE किती आहे, हाफ ऑफ BC म्हणजे BC अपॉन 2, आणि BD काय, √1 अपॉन 3 BC म्हणजे BC अपॉन 3. डिनॉमिनेटर सेम करून काय होईल, 3BC minus 2BC. 3BC minus 2BC upon 3 to the 6, LCM 6 आहे. So 3BC minus 2BC आलं 1BC upon 6. DE equals to अजून एक आउटकम मिळाला आपल्याला, काय मिळाला, DE equals to BC upon 6.
मग आता आपण जर हा ट्रायंगल कन्सिडर केला, ट्रायंगल ADE. सगळ्यात पहिल्यांदा आपण कुठलं ट्रायंगल कन्सिडर केलं होतं? ABC. मग आपण ट्रायंगल कन्सिडर केला ABE. मग आपण ट्रायंगल कन्सिडर करतोय ADE. इन ट्रायंगल ADE. Angle E equals to 90 degree. Therefore, AD square equals to AD square equals to AE square plus DE square. मग आपल्याकडे DE आहे. DE किती आहे? BC upon 6. BC upon 6 स्क्वेअर प्लस DE आहे आपल्याकडे. DE किती आहे? सॉरी, AE आपल्याकडे √3 अपॉन 2, √3 BC अपॉन 2 आहे. AE ची व्हॅल्यू आहे AE equals √3 upon 2 into BC. ब्रॅकेट स्क्वेअर प्लस DE ची व्हॅल्यू आहे BC अपॉन 6 ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे √3 चा स्क्वेअर 3BC स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर 4 प्लस BC स्क्वेअर अपॉन 36. मग आपण डिनॉमिनेटर सेम करूयाचे. 4 9 36, 3 9. मग ते येईल 9 3 27 BC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर अपॉन 4 9 36. सो 36. म्हणजे आपल्याला आउटकम काय मिळालं की AD स्क्वेअर इक्वल्स टू 27 BC स्क्वेअर प्लस 1 BC स्क्वेअर इक्वल्स टू 28 BC स्क्वेअर अपॉन 36. मग 4 7 28, 4 9 36. म्हणजे ते आलं AD स्क्वेअर इक्वल्स टू 7 BC स्क्वेअर अपॉन 9. 9 इकडे आलं 9 AD स्क्वेअर इक्वल्स टू 7 BC स्क्वेअर. आलं 9 AD स्क्वेअर इक्वल्स टू 7 BC स्क्वेअर. हेन्स प्रूव्ड.